नमस्कार, शंखनाद आवाज सत्याचा मध्ये मी मयुरेश गोखले पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। आजच्या या विशेष भागात माझ्यासोबत आहेत मिस्टर अँड मिसेस गौरव आणि तेजस्विनी बेलसरे। नमस्कार। अरुणाई या संस्थेचे ते फाउंडर आहेत आणि लवकरच अरुणाई संस्था 9 तारखेला एक खूप मोठा कार्यक्रम आपल्या नागपुरात घेऊन येत आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना इथे बोलावलंय आणि त्यांचा खूप क्रुशियल वेळ आम्ही इथे घेतलाय, कारण दोघंही लॉयर आहेत, दोघंही सतत बिझी असतात, पण वेळात वेळ काढून त्या स्टुडिओत आलेत। वेलकम। मला सांगा गौरव आणि तेजस्विनी, तुम्ही ही जी अरुणाई संस्था सुरू केली, तुम्ही दोघंही फाउंडर आहात त्याचे, तर नेमका काय कन्सेप्ट घेऊन सुरू केली आहे ही संस्था? 2021 मध्ये माझ्या सासूबाईंचं निधन झालं कोविडमध्ये बिकॉज ऑफ हार्ट अटॅक। आणि त्याच्यानंतर आम्हाला सतत असं जाणवायचं की त्यांच्या काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत त्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या। तर आम्ही डिसेंबरमध्ये राहुल देशपांडेंना इन्व्हाइट केलं होतं, इथे एक कार्यक्रम ठेवला होता। त्याच्यानंतर आम्हाला डोक्यात एक कल्पना आली की हा कार्यक्रम जसं आपण आपल्या घरच्यांसाठी ऑर्गनाईज केला आहे तसं इतर लोकांसाठी पण का नाही करावा। तर मग आम्ही विचार केला की आपण एक संस्था सुरू करू। तर त्याच्या मागे अरुणाई ही जी कल्पना आहे ती आई आणि बाबांना डोक्यात धरून आम्ही ठेवली होती, कारण त्यांचा कला क्षेत्रात खूप कल होता आणि बाबांचा आहे, ते संगीत विशारद पण आहेत। तर त्यांना गाण्याची अत्यंत आवड, आईंनाही खूप आवड होती। तर मग आम्ही असा विचार केला की त्यांची आवड सगळ्यांपर्यंत पोहोचवूया। आणि जेव्हा आम्ही हे डिस्कस करत होतो की या संस्थेला काय नाव द्यायचं, तर जेव्हा आम्ही दोघं बोलत होतो तर यांनी मला विचारलं की काय नाव द्यायचं, कसं काय करायचं। तर माझ्या डोक्यात एकदम आलं की अरुणाई, कारण अरुणा हे नाव होतं आईंचं। तर अरुणा आणि आई, तर ते कोलॅबोरेशन मध्ये ते अरुणाई। तर त्या दिवशीपासून मग आम्ही विचार केला की आता जो काही कार्यक्रम करू याच्या अंडर करू, आणि मोस्टली सिनियर सिटीजन्स किंवा ज्या लोकांना, जे लहान असो मोठे असो, ज्यांना कला क्षेत्रात खूप आवड आहे त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचला पाहिजे। आणि आतापर्यंत अरुणाईनी असे किती कार्यक्रम केलेत नागपूरमध्ये? हे आमचं 5वं वर्ष आहे आणि साधारण 4 ते 5 कार्यक्रम केले आहेत आम्ही। कोणाला बोलावलं होतं त्यावेळेस तुम्ही याच्या आधी? आम्ही सगळ्यात पहिल्यांदा राहुल देशपांडेंना बोलवलं होतं। मग त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांच्या बरोबर होते शौनक अभिषेकी। क्या बात आहे। आणि मग आम्ही वसंत उत्सवमध्ये कोलॅबोरेशन केलं होतं। तर वसंत उत्सवमध्ये राहुल देशपांडे आणि कौशिकी चक्रवर्ती होत्या। आणि मागच्या वर्षी आम्ही अभंगवारीमध्येही कोलॅबोरेशन केलं होतं अरुणाईचं। म्हणजे मोठ्या कलाकारांना घेऊन तुम्ही नागपूरमध्ये कार्यक्रम करताय। हो। मग या 9 तारखेला जो तुमचा कार्यक्रम सुरेश भट मध्ये आहे, त्या कार्यक्रमाबद्दलही थोडंसं आम्हाला सांगाल? 9 तारखेला सुरेश भटला कार्यक्रम आहे, संध्याकाळी 6:30 ते 9। प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपायन हे एकदम गाजलेले नावं आहेत। आपण त्यांना लहान एवढूसे असताना पाहिले आहेत, लिटिल चॅम्प्स मध्ये, सारेगम लिटिल चॅम्प्स मध्ये होते। तर आणि आम्ही बरेच दिवसापासून त्यांना फॉलो करत होतो। तर आम्हाला असं होतं की त्यांना आपण एक इथे येऊन नागपुरात संधी द्यावी आणि आपल्यालाही ती संधी मिळेल की आपण अशा छान मोठ्या कलाकारांना नागपूरला बोलवतो आहे, गाण्याचे कार्यक्रम ऑर्गनाईज करतोय। बरोबर आहे। प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपायन, खरंच ही 2 नावं महाराष्ट्रात बऱ्यापैकी गाजलेली आणि एक चांगला कार्यक्रम नक्की सुरेश भट मध्ये होणार आहे। आता जसं तुम्ही सांगितलं की हे 2 मोठे कलाकार आता येणार, याच्या आधी तुम्ही शौनक अभिषेकी जी, राहुल देशपांडे जी यांना बोलावलं। एक दर्जेदार कार्यक्रम आपण नागपूरमध्ये देण्याचा प्रयत्न नक्कीच करताय, पण एक खंत नेहमी अशी असते, जे नेहमी बोलून दाखवल्या जाते की विदर्भात, स्पेशली नागपुरात अशा दर्जेदार कार्यक्रमांना जर तिकीट ठेवलं तर लोक येत नाहीत। तर याबद्दल थोडंसं काय सांगाल तुम्ही? आपल्या इथे कसं आहे की आपलेपणा जास्ती आहे, आपुलकीने लोक फोन करून म्हणतात की आम्हाला पासेस हवेत। पण कसं असतं की किती लोकांना पासेस देणार, आपले ओळखीचे नातेवाईक इतर कोणी। तर आम्ही असा एक छोटासा प्रयोग करून पाहतो आहे की तिकीट लावू, या संस्थेला आम्हाला अजून पुढे न्यायचं आहे। तर जर याच्यातनं आम्हाला थोडंफार काही होईल तर पुढचा कार्यक्रम आम्हाला करायला अजून बेटर होईल। आणि आम्ही असा विचार केलाय की गाण्याच्या कार्यक्रमांबरोबर लहान मुलांचे काही कार्यक्रम असतील तर ते ठेवू, किंवा शाळांमध्ये अप्रोच होऊन जसं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जे कार्यक्रम होतात, जर त्याच्यात अरुणाईनी भाग घेतला तर आम्हाला खूप छान वाटेल। म्हणजे भविष्यात तुमचे असे मोठे प्रोजेक्ट अजून येणार आणि आम्ही शंखनाद कडून सुद्धा नेहमी प्रयत्न करू की तुम्ही नागपूरमध्ये इतके दर्जेदार कार्यक्रम आणताय तर त्याला कव्हर करायचाही आम्ही प्रयत्न करू। आणि सुरेश भट सभागृहात संध्याकाळी 6:30 वाजता प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपायन येणार आहेत।
भक्तिगीत, नाट्यगीत आणि असे वेगवेगळ्या भावगीत. प्रकारचे भावगीत आपल्याला ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. अरुणाई संस्थेचे आज फाउंडर मेंबर आपल्या सोबत आहेत आणि खरंच आपले खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिला. 9 तारखेला नक्कीच आपण भेटूया. याचे तिकीट्स अवेलेबल आहेत बुक माय शो वर आणि सुरेश भट हॉलवर पण अवेलेबल आहेत सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:30. ओके. तुम्हाला जर या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर जसं की यांनी सांगितलं, बुक माय शोवर तुम्ही हे तिकीट्स घेऊ शकता. 9 तारखेला भेटूया आपण प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपायन यांना ऐकायला. तुम्ही इथे आले, आपला एवढा महत्त्वाचा वेळ दिला त्याच्यासाठी शंखनाच्या पूर्ण टीम कडून आपले खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.